हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण प्रवास करणार आहोत बेल्जियममधल्या एका सुंदर आणि ऐतिहासिक शहरात, ब्रुक्स। दगडी रस्ते, कालव्यांचं शहर, जुन्या इमारती आणि अगदी फेरी टेल सारखं वातावरण। मी ब्रुक्सला जाण्यासाठी थोडी जास्तच उत्सुक होते, का ते तुम्हाला व्हिडिओ पाहून नक्कीच कळेल। बेल्जियमच्या उत्तर पश्चिम भागात वसलेलं शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे। मध्ययुगीन वास्तुकला व शांत कालवे यामुळे ब्रुक्सला व्हेनिस ऑफ द नॉर्थ असंही म्हटलं जातं। शहरातील अरुंद दगडी गल्ल्या, घोडागाड्या आणि सुंदर कॅफे यामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो। ब्रुक्समधले दगडी रस्ते म्हणजे त्या शहराची खरी ओळख अशी मानली जाते। ब्रुक्सच्या जुन्या भागात चालताना तुम्हाला छोटे छोटे दगडी तुकडे रस्त्यावर बसवलेले दिसतात। यांना कॉबलस्टोन स्ट्रीट्स म्हटलं जातं। पूर्वी चिखल टाळण्यासाठी किंवा घोडागाड्यांना मजबूत पकड यावी म्हणून अशा दगडी रस्त्यांचा वापर केला जायचा। ब्रुक्स हे जगातील सर्वोत्तम चॉकलेट शहरांपैकी एक मानलं जातं। या शहरात फिरताना जवळजवळ प्रत्येक गल्लीत तुम्हाला चॉकलेट्सची दुकानं दिसतील। बहुतेक चॉकलेट्स हे हाताने तयार केले जातात। चॉकलेट सोबत वॅफल, फ्राईज खाल्ल्याशिवाय तुमचा इथला प्रवास पूर्ण होत नाही। कालव्यांचं शहर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात बोट राईड दिसून येते। पूर्वी म्हणजे साधारण 12व्या शतकात ही कालवे तयार करण्यात आली होती। त्या काळात जहाजांद्वारे वस्तू शहरात आणण्यासाठी या कालव्यांचा वापर व्हायचा, पण आज हेच कालवे एक रोमॅन्टिक अनुभवापैकी एक मानले जाते। ही बोट राईड साधारणपणे 30 मिनिटाची असते। या प्रवासात पर्यटकांना जुन्या दगडी पुलांखालून मध्ययुगीन इमारतीच्या बाजूने शांत कालव्यामध्ये फिरवले जाते। या बोटीमध्ये बसून शहर पाहण्याचा अनुभव काहीसा वेगळाच असतो। ब्रुक्सची अजून एक खास आठवण आपल्या बॉलिवूड प्रेमींसाठी आहे। तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा आहे ब्रुक्समधला मार्क स्क्वेअर। याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे बेल्फ्री टॉवर। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। मी पुन्हा भेटेल एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।